नमस्कार मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र रोज बदलणार असतं आणि बऱ्याचशा गोष्टी पाठीमागं होत असतात. तर बैलगाडी शर्यतीच्या बऱ्याचशा व्याख्या केल्यात. म्हणजे अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. बैलगाडी क्षेत्र वाढतंय, मोठं होतंय, विस्तारतंय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येकाची एक नजर आहे बैलगाडी क्षेत्राबद्दल. तर आपण काय काय बाईट घेऊया, काय काय गोष्टी विचारूया की बैलगाडी क्षेत्रात अंतिम सत्य काय आहे. बघा, चला काय लोक सांगतात बघा बैलगाडी क्षेत्रातलं अंतिम सत्य. या नमस्कार आबा. नमस्कार. आता आपण प्रश्न विचारतोय की बैलगाड्यातील अंतिम सत्य कुठलं आहे. तर एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून कुठलं सत्य म्हणजे यात्रेचे अड्डे योग्य चालतात, हेच सत्य. यात्रेचे अड्डे कराव्यात कुणी, तिथं काय कुणाचं चालत नाही, अख्खं गाव असतं. एक दोघा तिघांनी अड्डा घ्यायचा पैसे कमवण्यासारखी त्याचा काही विषय नाही. काय तो काही विषयचा बरोबर नसतोय. पैसे कमवायचे, पाकिटात किती भरल्यात किती नाही, चालली आपली पाकिटं घेतली, गुलाल मिळाला, चालली, असे काय असतात. किती वर्ष आहे बैलगाड्यात? मला 55 वर्ष आली. 55 वर्षातलं अंतिम सत्य तुमच्या मतानुसार अजून काय आहे? अजून काय गरिबाचा शोक राहिलेला नाही, पैसेवाल्याचा शोक राहिला आहे. काय परत दुसरी गोष्ट अशी की बैल जी पाळाव्यात तर फायनलला जर राहणारीच पाळाव्यात नाही तर तो शोक करू नये, परवडतच नाही. शब्दाला किंमत नाही. एक आज पायरा करतोय की उद्या म्हणतोय मी दुसरा पायरा केला आहे. आणि वायदीशिवाय काही नाही. आमच्या टायमात वायदी नव्हती, फोनवर बैल यायची नुसती. आणि फोनपेक्षा ह्या अड्ड्यात सांगितलं की पुढल्या अड्ड्यात बैल हजर राहायचा. मध्ये आधी फोन बी नव्हते 55 वर्षाच्या काळात, त्यावेळी फोन बी नव्हते. हेच अंतिम सत्य. आणि जत्रेचे अड्डे करावेत लोकांनी. तिथं कोणाचं काय वाशिला बिशिला चालत नाही जत्रेच्या अड्ड्यावर. आपल्यासारख्यांना पण वायदी मागतात. आम्हाला सुद्धा वायदी मागतात, एवढं जुनं आम्ही असू. काय आता बोलायचं असू द्या. चला, नमस्कार. अंतिम सत्य कुठलं आहे बैलगाड्यातील? अंतिम सत्य काय, आता ज्याची बैलं पळते ती ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आज अंतिम सत्य की आजच्या क्षेत्रात आज कुणी कुणाला मारतंय. मी माझा हा ठाम बैल असं मी म्हणू शकत नाही. हे आज अंतिम सत्य आहे की, आणि जो इमानदारीनं पळतोय त्याची बैल अक्षी हमेशा पळत राहायचं आहे. हे अंतिम सत्य आहे. सत्याला मरण नाही, हे अंतिम सत्य म्हणजे सत्याला मरण नाही. सत्याने जो पळतोय त्याला मरण नाही. तुम्ही काय काय करायचं? आमचा हा शंभू, हिंद केसरी शंभू. ठीक आहे. तुम्ही काय करता? मी आर्मीमध्ये होतो, आर्मीतून रिटायर झालो. आत्ता शेती करतो. शेती कर. आमच्यानुसार तर कसा विषय आहे की आम्ही प्रामाणिकपणे घडतो, तर आम्ही प्रामाणिकपणाच पाळतो. अंतिम सत्य प्रामाणिक आहे. हां, प्रामाणिकपणा राहणं हेच अंतिम सत्य. हां, आमच्या गोष्टीमध्ये. आता आम्ही मुंबईमध्ये घडतो म्हणून आम्ही अंतिम सत्य म्हणजे प्रामाणिकपणाच पाळतो. जेणेकरून जो माणूस आमच्यासोबत प्रामाणिकपणे आहे त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणेच उभं राहतो. काय बैल? भारत. किती वर्ष आहे बैलगाड्यात? 35 वर्ष. 35 वर्ष आहे. बरं, आता तुम्हाला असं आपण विचारलं कोणी की बैलगाड्यातलं अंतिम सत्य काय आहे, ते एवढ्या 35 वर्षात कळालेलं काय तुम्हाला सत्य वाटतं? अंतिम सत्य असं आहे, पहिली बैलच चांगली होती, माणसं चांगली होती. आत्ता काय झालं आहे, ज्यादा लोक ह्यात उतरली, त्यांना वाटायला लागलं पैसा ज्यादा यायला लागला आहे. असं झाल्यामुळं बैल बी ज्यादा आली, म्हणजे कॉम्पिटिशन त्यात वाढलं आहे. स्पर्धा वाढली. पहिले नव्हतं एवढे लोक. अंतिम सत्य हीच आहे की स्पर्धा वाढली आहे. वाढल्या. हो. त्यात टिकण्यासाठी काय? टिकण्यासाठी त्यात कसं आहे, बैल चांगला पाहिजे आपला, कुठंपर्यंत पळतोय तो बघून पळवलं पाहिजे, नाहीतर ह्यात टिकणं अवघड आहे. काय तुम्ही जोर लावायचं म्हणजे काय करायचं? जोर लावायचं म्हणजे त्या बेताचा बैल घ्यायचा, त्याची जोपासना करायची, हा जोर. आणि नंतरही परत झाला पराभव तर कसं काय? बघा, पराभव होत राहतो, जिंकू शकतो, अशा काही गोष्टी राहतात ना. पण जोर लावायचा. जोर लावायचा. ही बरोबर. बैल पळायला पाहिजे, बैलात धमक पाहिजे, तर पुढं केलेलं चांगलं आहे. सांगा ड्रायव्हर ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर, काय अंतिम सत्य आहे? अंतिम सत्य काय आहे सध्या, आता पैसाच जास्त माणसांना हे आहे आता सध्या. हीच सत्य आहे. हो, हीच सत्य आहे, दुसरं काय आहे आता सत्य होय. आज. अजून काय वाटतंय की बैलगाड्यात ही अंतिम सत्य आहे? सांगितलं पैसा पैसा, तिथं सगळीकडंच हाय, सगळीकडे पैसा आहे, पैशासाठीच माणूस पळतोय. पण काय होतंय आता सध्या, शब्दापेक्षा माणूस पैशाला जास्त महत्त्व किंमत देत आहे. हो,
शब्दाला किंमत नाही, पैसा पाहिजे. पैसा दाखवला की माणूस कुणाचा बी कुठल्या बी कुठं कोण बी काय होय म्हणते, असं झाला विषय चालू. तुम्ही दुनियाचंच अंतिम सत्य सांगताय की दुनियाचंच अंतिम सत्य पैसा आहे. नाहीच तर पैशाशिवाय आता चालूला दुनियाच पैशावर चालू आहे सध्याचा चालूला म्हणलं तर. बैलगाडीतलं माझ्या मतानुसार एक अंतिम सत्य आहे की ज्याचा बैल पळतो त्यालाच ह्या क्षेत्रात किंमत आहे. मग पैसा असो किंवा गरीब मोठा ते काय नाही याच्यात. बैल पाळला पाहिजे. बैल पळा पाहिजे. बैल पळा की हे सत्य म्हणायचं, आपलं बैलावर सत्य काय असेल ती, नाही तर नाही काय. नातेसंबंध नाही होय. नातेसंबंधी नाहीच. बैल ज्या दिवशी नाही पाळणार त्या दिवशी मग सक्का भाऊ जरी असला तरी हा बैल देऊ शकत नाही या क्षेत्रात. अंतिम सत्य बैल पाळायला पाहिजे. बैल पळायला पाहिजे हे अंतिम सत्य बैलगाडीतलं. काय बैलगाड्यातलं अंतिम सत्य? या बैलगाडी क्षेत्रातलं अंतिम सत्य आहे बैल पाळला पाहिजे. त्यांनी सांगितलं, पण अजून तुमच्या मतानुसार? नाही बैल पाळा की सगळं साध्य होतं. मनाने पैर होत्यात, मनाने ड्रायव्हर येतो, मनाने सुट्टी मेकर येतात, मनाने सगळं होतं. फक्त बैल पाळायला पाहिजे आणि नीतिमत्ता या क्षेत्रात चांगली पाहिजे. हीच अंतिम सत्य. हे अंतिम सत्य. बैलगाडीतलं अंतिम सत्य आता हे काय असतं की आत्ता बैलगाडी शर्यतीची स्पर्धा खूप उंचीवर गेली. पहिली मैदान यात्रेची हे जी छोटी भरायची, आता प्रत्येक यात्रेच्या मैदान म्हणले की हमखास 500-700 गाडी कुठल्या पण मैदानात गाडी जळते. कारण बैलगाडी मालकच एवढी झाली, काय बोलायला नको, एवढी बैलगाडी मालक झालीत. त्यामुळं बैलगाडी क्षेत्रात आपण ज्यावेळेस म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात एक असं सत्य आहे की आज मला कधी कोणाची गरज पडेल ही आज ह्या क्षेत्रात कोणाला सांगू शकत नाही. त्यामुळे आपण बाबा सोशल मीडियावर बोलताना एकामेकावरती आपण टीका करतो, ही सगळं बंद झालं पाहिजे. बाबा ही बैलगाडी क्षेत्र जरा वेगळ्या वळणावर चालले. बाबा आपण ह्यात भांडणं तंटा नाही वाढले पाहिजे. ही क्षेत्र म्हणजे अनोळखी माणसांची जीवलक मैत्री करून येणारं ही क्षेत्र आहे. तुम्ही काय सांगाल अंतिम सत्य बैलगाड्यातलं काय? अंतिम सत्य बोलायला तर आता कसं आहे या म्हणजे आता 21मध्ये कसं आहे की आता याच्यामध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे. हे अंतिम सत्य आहे. म्हणजे खूप स्पर्धेचं युग आहे आत्ता आणि रोज कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला इथे प्रत्येक आपल्या बैलाशी रोज कंटिन्युटी टिकवणं खूप मुश्किल आहे आत्ताच्या काळामध्ये. ते कारण रोज तुम्हाला आता समजा 1000 गाड्या आहेत पळायला, जर आपला बैल 1000 गाड्यातला आपला बैल एक आहे तर तुम्हाला 999 गाड्यांबरोबर रोज स्पर्धा करायची आणि त्याच्याबरोबर तुम्हाला कंटिन्युटी टिकवायची. त्याच्यामुळे हे खूप स्पर्धेचं युग आहे आणि त्यामध्ये टिकणं आताच्या काळामध्ये खूप मुश्किल आहे. बैलगाडीतलं अंतिम सत्य काय आहे? तुमचा बैल पळाला की सगळं सत्य आहे आणि बैल नाही पळाला की काहीच सत्य नाही. तुमचं काही साध्य करू शकत नाही तुम्ही. तुमचा बैल पळाला की नाही सगळं तुमच्या पायात आहे. नातेसंबंध काय नाही. काय नाही पाहुणा मित्र काय नाही. तुमचा बैल पळाला की तुम्हाला हाक मारतात. हेच बैल नाही अंतिम पळाला की- हेच माझा अंदाज असाच आहे. हां अंतिम सत्य काय आपलं ध्येय आपल्याला गाठायचं एवढंच आहे. जे आपण आजपर्यंत लहानपणापासून जे वासरं घेऊन तयार करतो त्यातनं आपल्याला अंतिम सत्य गाठायचं की ते आपलं ध्येय पूर्ण झालं पाहिजे. हे अंतिम सत्य. किती वर्ष आहे बैलगाड्यात? आता 5-7 वर्ष झालं आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि आता हा घेऊन 1 वर्ष झालं. अंतिम तुम्हाला सत्य हे की एक नंदी घडवणं हां. हेच अंतिम सत्य आहे अंतिम सत्य. तुमच्यासाठी. आपल्याला बाकी काय नको आहे. एक चांगला बैल घडवणं आपल्या हातून एवढंच. काय करता तुम्ही? काय शेतीच करतोय आणि क्लासेस आहेत आपले. कसले क्लासेस? आपले पोलीस भरती, आर्मीचे आणि रेग्युलर मुलांचे. चांगलं करते. किती आहेत क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या? एक 40-45 विद्यार्थी आहेत आता. चांगलं काम. अंतिम सत्य जर म्हटलं तर पायऱ्याविषयीच फक्त उणीव आहे. पायऱ्याविषयी उणीव आहे फक्त की पाळणाऱ्या बैलाला बैल मिळत नाही. हे अंतिम सत्य. हे वास्तव आहे. वास्तव आहे की बाबानो जिथं जाईल तिथं आहे का नाही तोंड बघून पैरं देतात. ड्रायव्हर गाडी आणताना तोंड बघून आणतात. गरीबाच्या बैलांना वाले नाहीत पण पायरा मिळत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांची पैसे फक्त गरिबांच्या बैलाला तुझी पायरा भेटावं एवढीच इच्छा आहे. बाकी काय नाही. माणसांनी मी गरीबाला तर वर निघावं एखाद्याने पायरा देऊन. बैल पळते ती पण गरिबाच्या बैलाला म्हणजे हेच नाही पायरा मिळणार नाही. बरं गरिबाचं काम आहे का? 60-70 हजार रुपये सांगा मग. गरिबाला नाही ही मोठ्याचंच काम आहे. गरिबाचं काम काय करत हाय असंच आपलं बंद झालेलं बरं. मोठं स्टेटमेंट करताय बंद व्हावं बैलगाडी. अहो मी बैलगाडी मालक जुना आहे. माझ्या वडिलांच्या पासूनची बैल आहेत पण बोलणाराचंच तोंड दिसतं ह्या बैलगाडी शर्यतीत. हे सत्य आहे का? हे बोलणार कडू सत्य आहे. सत्य नुसतं कडू सत्य.
कसं आता काय भविष्य कसं पण काय आता ही आता आप्पाही मोठी बैलगाडी मालक आहेत आम्ही काय सांगायचं लय बोलणारा पुढं म्हणते ती ही वाईट आहेत आणि आमच्या गावाचं नाव काढले तर पहिल्यांदा कालगाव म्हणजे हेडलिस्टला आहे त्याच्यामुळे बोलायचं नाही काय चाललंय तसं चालवायचं ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी आपलं आनंद घ्या. तर मित्रांनो बघितलं बऱ्याचशा व्यक्तींची वेगळी मतं आली. तर मला तुम्ही सांगा बैलगाडी क्षेत्रातील अंतिम सत्य कुठलं आहे आणि तुम्हाला कुठलं जाणवलं आहे अंतिम सत्य कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.